नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत 8वी पंचवार्षिक योजना। आपण आतापर्यंत पहिली पंचवार्षिक योजना ते 7वी पंचवार्षिक योजना बघितल्यात। आज आपण 8वी पंचवार्षिक योजना बघणार आहोत। 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1992 ते 1997 इतका होता। 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राधान्य हे मनुष्यबळ विकासाला देण्यात आलं होतं। नंतर आहेत प्रकल्प, एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम याची स्थापना, नंतर प्राईम मिनिस्टर रोजगार योजना। आपण 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना बघितली होती। आता 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राईम मिनिस्टर रोजगार योजना याची स्थापना झाली होती। नंतर आहेत महिला समृद्धी योजना, नंतर आहेत नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, नंतर आहेत नंबर 5 ला मिड डे मील स्कीम 1995। मिड डे मील प्रोग्राम शालेय मुलांसाठी दुपारचे भोजन याची स्थापना 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती 1995 साली। नंतर आहेत 1992 मध्ये SEBI ला संवैधानिक दर्जा देण्यात आला। नंबर 7 WTO 1995 जागतिक व्यापार संघटनेचा भारत हा सदस्य झाला 1995 साली। हा प्रश्नही तुम्हाला झेडपी मध्ये येऊ शकतो। नंतर आहेत 8व्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन। 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व योजना या सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्यात। तर कृषी क्षेत्रामध्ये वाढीचा दर हा 3.9% इतका होता, म्हणजे जवळपास 4%। उद्योग क्षेत्रामध्ये 8.0%, तर सेवा क्षेत्रामध्ये 7.9% इतका वाढीचा दर होता। म्हणजे सर्व योजना या सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।